आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आहे। याच दिवशी देशात संविधान लागू झालं होतं। कर्तव्य पथावर आज देशाच्या सैन्य शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळालाय। राफेल, सुखोई, जॅग्वार ही फायटर विमानं यांनी आपलं कौशल्य सादर केलं। त्याशिवाय देशातील सांस्कृतिक परंपरा आणि सैन्य ताकद यांनी शानदार झलक खरं तर यावेळी पाहायला मिळाली। कर्तव्य पथासह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। Ganesh Utsav, the tableau from Maharashtra showcasing creation of idol of Lord Ganesh, Ganesh Visarjan, and a temple representing Ashtavinayak of Maharashtra. A grand scene dhol associated with Ganesh Utsav. जय 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 गणेशा, विघ्न निवारक हे परमेशा, करता तू सकळांचा वंदन तुझला महागणेशा, वंदन तुझला महागणेशा। And over the Kartavya Path now is Prahar formation comprising Prahar formation led the reconnaissance vehicle HMRV. spirit of our Apache attack helicopters, known for its unmatched power and lethality across the world. Two Apache helicopters मान कर रहा है। सलामी मंच के सामने अब आ रही है भारतीय नौसेना की झांकी। झांकी की विषय वस्तु एंकर्ड इन ट्रेडिशन, सेलिंग इनटू सेल्फ रिलायंस और इनोवेशन है। झांकी का नेतृत्व लेफ्टिनेंट कमांडर रूपा ए। आज संपूर्ण महाराष्ट्रात देखील प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आलाय। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मंत्र्यांद्वारे ध्वजवंदन करण्यात आले। साताऱ्यात शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले। कोल्हापुरात प्रकाश आबिटकर, नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे, नाशकात गिरीश महाजन, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी ध्वजवंदन केले। तर सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे आणि वाशिममध्ये दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। यासोबतच इतरही भागामध्ये अनेक मंत्र्यांद्वारे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजावंदन करण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले। अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, बीडमध्ये बाबासाहेब पाटील, चंद्रपूरमध्ये डॉक्टर अशोक उईके, सोलापूरमध्ये जयकुमार गोरे, जळगावात गुलाबराव पाटील, धुळ्यात जयकुमार रावल आणि गडचिरोलीत आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।